नाशिकमध्ये दराडेंचा पराभव झालाय आणि शिंदे त्यामुळे नाराज झालेत। महायुती धर्माचं पालन का झालेलं नाही? पराभवानंतर एकनाथ शिंदेंकडून अशा प्रकारे नाराजी व्यक्त झाली असं कळतंय। नाशिकमधले पदाधिकारी उदय सामंतांकडून सविस्तर माहिती या संदर्भात मागवण्यात आलेली आहे। नाशिकमधला हा विजय गोकुळ गीतेंचा निश्चितच अनेक वेगळ्या समीकरणांना काही आता जन्म घालतोय का पाहावं लागणार आहे। मात्र हा जो पराभव आहे तो एकंदरीत शिंदेंच्या जिव्हारी लागलेला आहे असं दिसतं आहे। पराभवानंतर एकनाथ शिंदेंकडून नाराजी व्यक्त झाल्याचं कळतंय। महायुती धर्माचं पालन का झालं नाही अशा प्रकारे आता प्रश्न उपस्थित होतोय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जाणून या संदर्भातले तपशील। कपिल, नाशिकमधला पराभव हा निश्चितच शिंदेंच्या जिव्हारी लागलेला आहे। त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडेंचं नाव गेलेलं होतं, मात्र तरी देखील पराभव झालाय। काय नेमकी प्रतिक्रिया येते? नक्कीच आपण ह्या आधी पाहिलं होतं की नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून अनेक बैठका झाल्या होत्या। खास करून गिरीश महाजन असतील, उदय सामंत यांनी मध्यस्थी केली होती आणि अनेक बैठका केल्या होत्या। नंतर मग पत्रकार परिषद घेऊन किंवा मग स्टेटमेंट देत त्यांनी सांगितलं होतं का नाशिकचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे आणि महायुतीचे उमेदवार हे दराडे असतील, नरेंद्र दराडे असतील असं स्पष्ट केलं होतं। आणि गीते हे माघार घेत आहे असं स्पष्ट केलं असताना आज गीते जिंकतायत आणि त्यामुळे एकंदरीत दगाफटका झालेला आहे असं एक सूत्रांची माहिती येते। असं एकनाथ शिंदेला वाटतंय, शिवसेनेला वाटते आणि त्या संदर्भातला अहवाल आता एकनाथ शिंदेने मागवलेला आहे उदय सामंतांकडनं। त्याचबरोबर जे स्थानिक पदाधिकारी आहेत नाशिकचे त्यांच्याकडनं हा अहवाल मागवलेला आहे। नक्की काय झालं, कशामुळे दगाफटका बसला, नक्की ही गणित कधी कशामुळे बदललेली आहेत आणि महायुतीचा उमेदवार कशा प्रकारे हरलेला आहे याचा सर्व आढावा आता एकनाथ शिंदे घेणार आहे। त्याचा पूर्ण अहवाल पदाधिकारी असतील, त्याचबरोबर उदय सामंत असतील मंत्री यांच्याकडून मागवलेला आहे आणि त्याच्यावरती आता विचार केला जाणार आहे। परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे कुठेतरी दुखावले गेले, एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज झाले, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात सर्व आढावा एकनाथ शिंदेने आता मागवलेला आहे। ठीक, धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर शिंदेंकडून या संदर्भातली आता नाराजी व्यक्त होते आहे। तर नाशिकमध्ये हे सगळं आज विधान परिषदेच्या मतमोजणीमध्ये गणित कसं झालेलं आहे तेही आपण एकदा पाहूया। फुटाफुटीचं हे राजकारण झालेलं आहे आणि मतं कशी फुटली आहेत त्याची एक आकडेवारी आता पुढे येते। तर नाशिकमध्ये महायुतीची 220 मतं फुटलेली आहेत। महायुतीच्या 468 मतांपैकी दराडेंना 248 मतं मिळाली आहेत आणि भाजपचे बंडखोर गोकुळ गीते हे नाशिकमध्ये विजयी ठरलेत। 468 पैकी दराडेंना केवळ 248 मतं मिळालेली आहेत, म्हणजे 220 मतं महायुतीची फुटलेली आहेत आणि ती अपक्ष पण भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांच्याकडे वळलेली आहेत। तर कशा प्रकारे हे सगळं गणित झालेलं आहे नाशिकमधलं ते आपण पाहतोय। खरं तर गोकुळ गीते पहिल्यापासून आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला होता। निवडणुकीतून माघार घेणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र अगदी निवडणुकीच्या आदल्या 2 दिवसांपर्यंत काही बैठका झाल्या। महत्त्वाचे नेते मंडळी महायुतीतले तळ ठोकून बसलेले होते। यामध्ये संकटमोचक असलेले गिरीश महाजन भाजपचे महत्त्वाचे नेते, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे अशा प्रकारे आज सगळेच मंत्री या ठिकाणी तळ ठोकून बसलेले होते। त्याचबरोबर प्रसाद हिरे सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेले होते। हिरेंनी मात्र माघार घेतली। त्याआधी गोकुळ गीते यांचे बंधू त्यांनी सुद्धा माघार घेतलेली होती। महायुतीचा उमेदवार जिंकेल अशा प्रकारे एक आशा निर्माण झालेली होती, मात्र बंडखोर असलेले भाजपचे उमेदवारच यामध्ये आता जिंकलेले आहेत।